नमस्कार मित्रांनो, तुमचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। यावेळी मी जात आहे ट्रेकिंगला। तर यावेळी माझ्याबरोबर 10 जण असणार, माझे मित्रमंडळी। ट्रेकिंगला जातो आहे आम्ही कळसुबाई, जे अहिल्यानगर इथे आहे। आता आम्ही लवकर निघतो पुढे, कारण का आम्हाला एक दुसरा नवीन स्पॉट करायचा आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचं जे मंदिर आहे, तर मला प्लेस नाही माहिती, पण तिथे आम्ही जाणार आहे। पहिलं तो व्हिजिट करणार। आता बोललो वेळ आले तर बोललो जाऊया, एक विजिट करूया। चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय। आता निघायची वेळ झाली आहे, पूजा वगैरे झाली, आता आम्ही निघू सगळे। तर बघू, भेटू डायरेक्ट आता कळसुबाईच्या पायथ्याशी। आता टायमिंग झालेला आहे 2:45। बघा, निघायचं होतं कधी आणि आता आम्ही निघतोय कधी। चला भेटू मग डायरेक्ट कळसुबाईमध्ये। अशा प्रकारे आम्ही एक डायरेक्ट रूट असतो ना कळसुबाईला जायला निघालो आहे। सकाळी निघणार होतो, पण काय करणार, ह्याच्यामुळे जरा वेळ झाला। हाफ डे होता ना याचा, आणि अजून एक दुसऱ्या गाडीत बसला आहे, त्याचा इंटरव्ह्यू होता। चला ठीक आहे, भेटू पुढच्या व्हिडिओ। कौन वकला पेट्रोल नहीं करवा नंबर नहीं है ना, इधर मिलता था ना, काम हो जाता था। ये लोग को पूछना किधर है। 25-30 किलोमीटर म्हणजे खाल्ला ब्रेड काय काय ते उभं राहून एकटा
नमस्कार मित्रांनो, आता आम्ही पोचलो आहोत कळसुबाईच्या पायथ्याशी. आता पार्किंग करणार गाडी आणि चालू करू आम्ही वरती. तर थंडी किती आहे आता? किती आहे? 15 डिग्री आहे. रात्री थोडी अजून वाढण्याची शक्यता आहे. बघू आता थोडं आम्ही फ्रेश होऊ नंतर आम्ही चालू करू आणि डायरेक्ट आता एक वाजेपर्यंत आम्ही टॉपला पोहोचू आणि नंतरच जेवण करू. नंतर भेटू. चला सगळ्यांची तोपर्यंत कुडकुडी उडालेली आहे बघा इकडे. चला पार्किंग मध्ये भेटू आता. भेटू वर. चला याला सांग रे बा अशी बॉटल. नमस्कार मित्रांनो, आता आम्ही बेसला पोचलो आहोत. आता इकडे सगळे आहेत मित्रमंडळी, सगळे तयारी चालू आहे. चालतंय. हा हे बस आहे. आता बघू किती वेळ लागेल पोचायला. आता तयारी चालू आहे. आता वाजले 9:30 झाले. 1:30 वाजणार पोचायला. सगळीकडे काळोख आहे. बघू आता किती वेळ लागतो. छोटे छोटे व्हिडिओ क्लिप बनवून कारण की अंधार आहे. नवीन पहिला ट्रेक आहे. बघू कसं काय ते काय करायचं. ग्लोव्ज घातले बाग कशाला लावशील. चला भेटू मग पुढच्या वेळी. तयारी झाली आहे पूर्ण मस्तपैकी. बुकिंगला तर सुरुवात झाली आहे. मागून येत आहेत मित्रमंडळी. अजून आम्ही पायथ्याशीच आहोत. बघू आता पुढे काय काय होतं जाताना वगैरे काय. बघू आता जाऊ आम्ही थोड्या वेळाने. चालू तर झालेली आहे पूर्ण ट्रेकिंगची. थंडी खूप आहेत. 2.5-3 तास तरी लागतील वर जायला. आत्ता वाजले आहेत 9:42. हळूहळू चालतोय. वाटा काढत पुढे गेलेले आहेत. अर्धी इकडे येत आहेत. शिवाय अर्धी मागे आहेत, अर्धी पुढे आहेत. वाट अननोन आहे त्यामुळे थोडा उशीर होत आहे. काही करून आम्हाला 1-1:30 पर्यंत वरती पोचायचं आहे. कारण का जेवणाची व्यवस्था आमची वरतीच झालेली आहे, राहण्याची पण वरतीच. आता प्रॉपर आम्ही पायथ्याशी आहोत. इथून चालू होते ट्रेकिंग. तुम्हाला दाखवतो, दिसेल की नाही सांगता येत नाही. तरी पण ही जी वाट आहे ती अशी वर जाते डायरेक्ट. तर इथे मुलं थोडं थांबली आहेत, काट्या वगैरे घेत आहेत. ट्रेकिंग कशी होते सगळ्यांचा पहिलाच अनुभव आहे, म्हणजे कळसुबाईसाठी वगैरे. सगळे नवीन आहेत, नौके आहेत. कळसुबाई साथ देऊन देत आमच्याबरोबर असून. रात्रीचं ट्रेकिंग आहे. आता आम्ही या मंदिरापर्यंत पोचलो आहे. म्हणजे श्री कळसुबाईचंच मंदिर आहे छोटं. ज्यांना वरती जमत नाही जायला ते इकडे दर्शन घेऊन जाऊ शकतात. आता आम्ही आलो आहोत माता कळसुबाई देवस्थान त्याच्या गेटला. हा माझ्या मागे जो आहे तो गेट आहे. एंट्री इथूनच आहे. चला तयारी करतो
आता जायची. भेटू मग डायरेक्ट. मध्ये मध्ये छोटे छोटे व्हिडिओ काढीन. तिथे बघ काढायला. बघू अवस्था चांगली असेल तर मी व्हिडिओ काढेन. नाही आता डायरेक्ट भेटू सकाळी. ज्या व्ह्यूसाठी सगळेजण येतात त्या व्ह्यू बघण्यासाठी किंवा मला तुम्हाला दाखवायचा आहे तो व्ह्यू, टॉप व्ह्यू कसा दिसतो ते बघण्यासाठी सगळेजण येतात. कळसूबाईला सगळे जण. चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. नमस्कार मित्रांनो. कुठपर्यंत आलं ते माहीत नाही, पण आता थंडी वाढायला लागली. बाकीचे थोडे मागे आहेत, येत आहेत. हे बघा. हे विचार फोन करून. नाही ते झोपले आहेत. हे थांब, उडू नकोस. वर जायचं आहे. ठीक आहे, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. फायनली आम्ही लोखंडी शिड्यावर पोहोचलो आहे. 3 तास प्रवास केला यासाठी. थकलो पण हरलो नाही. बघा अजून आहे वर, पण ए हळू. अँगलवाले स्टेप्स आहेत त्यामुळे जरा काळजीपूर्वक. आम्ही सगळे 10 जण आहेत आणि ते आपले मित्रपरिवार गुजरातवरून आलेले आहेत, ते पण 10 जण आहेत. हां माझ्या मागे तुम्हाला दिसत असेल खालचा व्ह्यू. बेकार हालत झाली. स्टेप्स काळजीपूर्वक ठेवायला लागतात. ए नीट बघा बाबा. माझी टॉर्च चालू केली आहे रेड. हे बघ ॲक्च्युली आहे ना, वेल्डिंग अशी झाली पाहिजे, अशी केलेली आहे. ती ॲक्च्युली स्लिप झालेली आहे. अजून वर आहे. खाली बघा. उत्कृष्ट नजारा नाही, उत्कृष्ट लागली. कॅमेऱ्यामध्ये आहे ना, तर असे एक्सप्रेस व्हायला शब्द माझ्याकडे खूप आहेत. एकदा तरी येऊन बघा. हे डोळ्यावर नको मारू. आता आम्ही या पॅचला आलो, तिथे स्टेप्स चालू होतात. रेलिंग वगैरे आहे ना, म्हणजे ती टॉपची रेलिंग नाही पण त्याच्या आधी रेलिंग चालू होते. तर वरती पण असेल काय माहित नाही. त्या पॅचला आलो आता. खाली बघा महाराष्ट्राचा माउंट एव्हरेस्ट. महाराष्ट्राचा त्याला का माउंट बोलतात एव्हरेस्ट आता का बोलतात ते आत्ता कळालंय. कसं वाटतंय? एक नंबर मस्त. बहुतेक आम्ही अर्ध्यापेक्षा जास्त वर आलो आता. आणि महाराष्ट्राचा एव्हरेस्ट. आणि ह्याच्यानंतर आम्ही गिरनार पर्वतावर जाणार आहे. गिरनार पर्वत पण तो बघू कधी प्लॅन होतोय. आशिष पण मनावर घ्यावा.
आणि आमचा एक दुसरा एक ग्रुप आहे मोठा, त्यामध्ये सगळे सिनियर सिटीजन आहेत. ते या इथे आलेले आहेत, पण त्या त्यांना घेऊन सगळ्यांना- यायचं आहे. पण त्या सगळ्यांना आम्ही खूप मिस करतोय. आता आम्ही 85% वर आलो आणि वरून जे खालचा जो नजारा दिसतोय ना रात्रीच्या वेळेला, सांगू नाही शकत. म्हणजे मी जे बघतोय ते खूप मस्त आहे, अद्भुत आहे. बाकीचे पुढे गेले आहेत, काही मागे आहेत. थोडं थांबलो आहे जरा व्हिडिओ शूट करण्यासाठी. पण एकदम नजारा तर खूपच छान आहे. सगळे खालचे गावाच्या लाईट्स ज्या लुकलुकत आहेत. चंद्र मगाशी आहे ना रेडमध्ये होता, आता तो वर एकदम प्रॉपर आला आहे. आता किती वाजले? 12:42 झाले. 1 वाजेपर्यंत पोचणार होतो, म्हणजे त्या दरम्यान आम्ही पोचलोय. तरी आम्ही 10 वाजता तरी चालू केला. पोचलो. एकमेकांना पुढे पुश करत आलो. 85% किंवा कमी असेल त्याच्यावर, कारण का अजून किती वर आहे ते नाही माहिती. वातावरण थंड आहे त्यामुळे काय एवढं वाटलं नाही. पण हेच जर डे मध्ये केलं असतं तर घामटा निघाला असता. शब्द माझ्याकडे खूप आहेत सांगण्यासारखे, पण मी व्हिडिओ रेकॉर्ड करतोय म्हणून मी सेन्सरवाले शब्द वापरू शकत नाही. ठीक आहे, एक्सपिरियन्स भारी झाला आहे. आता अजून जो एक्सपिरियन्स बघायचा आहे मॉर्निंगचा, सूर्य उगवतानाचा, तो अद्भुत असणार आहे. बघू. हवा इथे खूप आहे. ड्रोन उडवता आला तर उडवीन. ड्रोनचे शॉट्स पण आहेत, मी घेणार आहे. नाईटला मला काही व्हिडिओ शूट करताना आले ते मी डेला शूट करीन, म्हणजे खाली उतरताना. मग तुम्हाला समजेल की किती खाली आलो आहे, किंवा तसंच वरती नाईटमध्ये किती आम्ही ट्रेक केलं आहे. चला पुढे गेले सगळे. विंडो पुढे एकदम टॉपला गेल्याच्या नंतर म्हणजे तिथे आता टेंट लावलं तिथे, कारण का अजून जेवढं नाही आम्ही तिथे पोचणार आणि जेवणार. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय. नमस्कार मित्रांनो, आता रात्रीचे वाजले आहेत 2 आणि आता आम्ही बसलो आहोत जेवायला. बघा जेवण आहे. सगळे जेवायला बसलेत. जेवणार मस्तपैकी आणि झोपणार. सकाळी 5:30 वाजेपर्यंत उठणार आणि जो 10-15 मिनिटाचा पॅच उरला आहे तो नंतर करणार. चला भेटू डायरेक्ट मग मॉर्निंगला. आता जेवून डायरेक्ट झोपणार. चला बाय बाय. इथे थोडं बसून घेतो आणि वाट बघतो मित्रांची खाली वरनं आले ते. चला भेटू सूर्योदयाच्या वेळेला.
टॉपवरून. एवढी गर्दी आहे. तर आम्ही आता आलेलो आहोत कळसुबाई शिखरवर. ते काका आहेत ते जे कळसुबाई आहे त्याचा तुम्हाला इतिहास थोड्या याच्यामध्ये सांगतील. तर काका कळसुबाई आई आहे त्याचा इतिहास तुम्ही थोडक्यात सांगू शकता तर सांगा. कळसू आहे म्हणजे ही स्वयंभू देवी ही छोटी मुलगी होती जंगलामध्ये सापडलेली एका गुराख्याला. तर तिला लग्न करायचं नव्हतं त्या मुलीला. त्या झाडू मारायचं नव्हतं, कपडे धुवायचे नव्हते. तर ते माणसाने काय केलं, लग्न करायला मुलीला तयार केलं. तिला राग आला, ती रागाने येऊन इथं गुप्त झालेली. ही कळसू आहे, ही स्वयंभू देवी नवसाला पण पावते. थँक्यू. अजून काय असं का मी ऐकलं की ते म्हणजे जंगलात कोण हरवले त्यांचे रक्षा पण करायची, म्हणजे त्यांचं औषधोपचार पण करायचे असं मी ऐकलेलं किंवा वाचनात पण आलेलं आहे ते माझ्या. रक्षण नव्हतं करत, ती गुराख्याचं रक्षण करायची. ती गुराखी राहायच्या घराण्यामध्ये त्यांच्यावर लक्ष ठेवायची. मग तिला असं वाटलं की गुराख्याच्या घरी जावं आहे मुकामी. त्यामुळे ती झाडाझुडपातून आवाज द्यायची, म्हणायची मी येऊ का, मी येऊ का. आणि एक दिवस बोलला चाल, मी घेऊन गेले तिला. धन्यवाद काका थोडी जी आम्हाला माहिती दिल्याबद्दल.
नमस्कार मित्रांनो. आता आम्ही उतरतोय, उतरायला चालू केलं आहे. एक ट्रेकिंग करताना तुम्हाला सांगायचं राहिलेलं की ट्रेकिंगच्या वेळेला मी ट्रेकिंगचे शूज नाही वेअर करत आहे, एक स्किनर वेअर करतो आहे. त्याचं मी एक ट्रायल घेतो आहे की एक कितपत चांगला आहे ट्रेकिंगसाठी. त्यासाठी तुम्हाला दाखवतो मी काय वेअर केलं आहे आता. स्किनर्स आहेत, बेअरफूट बोलतात. स्टार्ट टू एंड मी वेअर केले आहेत. आता उतरताना पण वेअर करतोय. काही प्रॉब्लेम नाही झाला आहे मला, म्हणजे जसं जे शूज घालून हेवी होतात ना पाय तसं, कारण का सॉफ्ट आहे, सॉक्ससारखेच आहेत. त्यामुळे तुम्हाला काय फील नाही होत की पायात काय घातलं आहे. खाली सपोर्ट खूप आहे त्याला. तर तुम्हाला घ्यायचे असतील तर साईटवरती, आता साईटचं नाव नाही मला माहिती, तरी पण मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकीन स्किनर सॉक्स बेअरफूट म्हणून. काही लोकांना माहीत पण असेल ते, तर ट्राय करा बघा. थोडी कॉस्टली आहेत पण चांगले आहेत. ओके, भेटू मग खाली. मध्ये मध्ये व्हिडिओ करीन पण आता बॅटरी पण डाऊन आहे. चला भेटूया. असं आम्ही क्लाइंब करत गेलो. तुम्हाला डोंगर पूर्ण आणि क्लाइंब करून गेलो जाते. ह्या बॅचला इकडे अशा सीड्या आहेत वरती, एकदम टॉपला तिकडे सीडी, रेलिंग वगैरे आहे. हा एवढा मोठा डोंगर आहे, पण एवढा नाही आहे अजून, वरती पण आहे. जो शिखर जो टॉपचा आहे ना तो खूप वर आहे अजून. हे नॉर्मल फक्त ट्रेक करायचं आहे. हा बघा किती डेंजरस आहे. काय वाटतं. चला भेटू डायरेक्ट आता खाली, म्हणजे व्हिडिओ समाप्त करतो तिकडे, कारण का चार्जिंग पण संपत आली. चला भेटू खाली आता. पुढचं काय प्लॅनिंग आहे ते चार्ज वगैरे झाल्याच्या नंतरच मी व्हिडिओ केक करतो, त्याच्यात ते सांगेन. कारण का शिर्डीला वगैरे जायचं असं काहीतरी प्लॅनिंग आहे. शिर्डी, शनी शिंगणापूर आणि अजून एक देवस्थान असं बघू. मुलांच्या हालत काय खराब झाले चांगली आहे त्याच्यावर डिपेंड करतो. चला भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. फायनली मी खाली आलो आहोत, जिथे तो गेट सुरू झाला होतो. तुम्हाला दाखवतो. बाकीचे पुढे आहेत, उसाचा रस पित आहेत.
सुंदर होतं. धन्यवाद. डिलिव्हरी करते. काल रात्री जे मंदिर बघितलं ते बाजूला इकडे असं दुकान लागतात. ही अशी दुकान आहेत, इकडे पण आहेत आणि हे मंदिर आहे. हे मंदिर आहे. ज्यांना वरती जायला त्रास होत असेल ते या मंदिरात येऊन दर्शन घेतात आणि खाली निघून जातात. चला भेटू नेक्स्ट काय आता प्लॅन असेल तो, कारण का पिकनिक अजून संपलेली नाही. बॅटरी डाऊन आहे. बॅटरी जशी चार्ज होईल त्याचा पुढचा प्लॅन काय असेल ते मी सांगेन तुम्हाला. तोपर्यंत बाय बाय. कारण तुम्हाला दाखवत होतो आम्ही कुठे होतो ॲक्च्युली. हो हे बघा, तो झेंडा दिसतोय आणि ती शिडी. त्या झेंड्याच्या इथे आम्ही गेलेलो वरती टॉपला. आता हाय बघा कुठे ॲक्च्युअली होते तर कुठे. कळसुबाई शिखर सक्सेसफुल ट्रेक झालेला आहे विदाउट इंजरी. थोडे क्रॅम्प वगैरे आले, हां जसे गेले तसे परत आलो. ठीक आहे, मस्त. कळसुबाईने साथ दिला. आम्ही आलो, दर्शन घेतलं, सुखरूप खाली आलो घरी. आता सुखरूप निघतोय. परत बघू कधी भेटेल वेळ तेव्हा परत येऊ. आई लक्ष ठेव सगळ्यांवर.